कागल शहरातील अत्यंत गजबजलेल्या खर्डेकर चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करत सरकारी जागेवर रातोरात 5 ते 6 खोक्यांचे सांगाडे उभे करण्यात आले आहेत। हा प्रकार निदर्शनाला येताच शहरात एकच खळबळ उडाली असून नवनिर्वाचित नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र आश्चर्य व्यक्त केलंय। खर्डेकर चौकात बॅरिस्टर खर्डेकर पुतळ्यालगत महसूल विभागाची जुनी रेकॉर्ड रूम इमारत होती। रस्ता रुंदीकरणातील अडथळा आणि इमारतीची दुरावस्था यामुळे ती पाडून जागा मोकळी करण्यात आली होती। मात्र याच मोकळ्या जागेवर सिटी सर्वे क्रमांक 3482 अचानक खोकी बसवण्यात आल्यानं प्रशासकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। 9 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या जागेचा विनियोग अत्यंत स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता। एकूण क्षेत्रफळ 239.75 चौरस मीटर जागा रस्ता रुंदीकरणासाठी तर उर्वरित 160.35 चौरस मीटर जागा शाळेच्या पटांगणासाठी राखीव ठेवण्याचे आदेश होते। या जागेचा वापर केवळ शाळेच्या पटांगणासाठीच व्हावा आणि तिथं कोणतीही व्यावसायिक किंवा रहिवासी बांधकामं होऊ नयेत। आदेशाचं उल्लंघन झाल्यास हे क्षेत्र नगरपालिकेकडून काढून घेण्याचा आणि अतिक्रमण हटवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी राखून ठेवला होता। असं असतानाही रस्ता रुंदीकरण आणि शाळेच्या हक्काच्या जागेवर व्यावसायिक खोकी उभी राहिल्यानं प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जातोय। या अनधिकृत खोक्यांमुळे परिसरातील अधिकृत गाळेधारक संतापले आहेत। आम्ही लाखो रुपये मोजून किंवा मोठे भाडे देऊन गाळे चालवतो, मात्र अशा प्रकारे मोकळ्या जागेत अतिक्रमण झाल्यानं आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। रातोरात झालेल्या या खोके ऑपरेशनमुळे नगरपालिकेत ही उलटसुलट चर्चा सुरू असून आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।